आता आम्ही आलोय आमच्या मेन डेस्टिनेशन वर गिरनार. सो हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आहे 27 डेट आणि आम्ही चाललो आहोत गुजरात मधील गिरनार या ठिकाणी. बट गिरनार जाण्यासाठी आम्हाला 750 किलोमीटर जावं लागणार आहे, अंतर कापायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहोत गिरनारसाठी. पण त्या दिवशीही आमचा पूर्ण प्रवास हा जो आहे हा राहणार आहे गाडीमध्येच. आणि मग नंतर आम्ही तिसऱ्या दिवशी गिरनारचा गुरु शिखर आम्ही चढणार आहोत आणि त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर तो पुढे तुम्ही बघायला विसरू नका आणि त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. मेन तर ती गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय झालं, गाडी टिकडी लावली आणि निघून जात असताना गाडी मागं सरकत होती. मग गाडी लावायला जागा नसल्यामुळं आम्हाला वरती जाता नाही आलं आणि मग आम्ही खाली आलो. रोपवे पण बंद होते. आता खाली आलो, नाश्त्याला बसलो इथे. पण हे पागल खायला तयार नाही. त्याला असं वाटतं गाडीत काहीतरी होते. हे टाका, ये मैं कट करने वाला हूँ. बघा गाइस, वेस्टर्न वर्सेस नॉर्मल देसी. अजून माहिती ना. मम्मी ये कहाँ से कला लाई आपने? ये आर्ट कहाँ से लाया? मेरे पास खुद का आज आहे आमचा सेकंड डे आणि सेकंड डेच्या दिवशी आम्ही चाललो आहोत गिरनारला. आणि गिरनारला जात असताना आमचा तो जो रस्ता आम्ही पार पाडायचा आहे त्याचा तो 300 किंवा 350 किलोमीटर आहे. तर जात असताना आता होणार आहे दुपारचा टायमिंग आणि आम्ही लंचसाठी ब्रेक घेतलेला आहे. सो इथे आम्ही पूर्ण हा जो प्रवास करत असताना आम्हाला इथे जेवण खूप छान भेटलं. भरपूर लोकांना आवडत नाही. आता प्रत्येक ठिकाणची चॉईस तर वेगवेगळी असतेच. पण जे पण आपण व्हेज जेवण करतो ते इकडे ह्या साईडला खूप छान भेटलं आणि त्याची प्राइस पण रिझनेबल होती, जी सगळ्यांना परवडणारी होती. सो आता आम्ही इथे ऑर्डर दिली. सो आता आम्ही जे हॉटेल घेतलेलं आहे त्या हॉटेलचं नाव आहे कसबा. हॉटेल खूप छान आहे. AC रूम घेतलेला आहे आणि शिवाय रेट पण खूप रिझनेबल आहे. पण ह्या हॉटेलचा एक मुख्य व्ह्यू म्हणजे तुम्हाला समोरच जे लाइटिंग दिसणार आहे तिथे गुरु शिखर आहे आणि आम्ही एकदम गुरु शिखरच्या समोरच आमचं हॉटेल घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे हॉटेल खूप आवडलं. आणि इथून आम्ही ज्यावेळेस रोपवे म्हणा किंवा डायरेक्ट आपण दर्शन घेण्यासाठी आम्ही गुरु शिखरावर जाणार आहोत तर तिथे तुम्हाला गुरुदत्तांच्या पादुक्या तर बघायला मिळेलच. त्याचंही दर्शन होईल आणि तुम्हाला माहिती 12 वर्ष श्री गुरुदत्तांनी इथे तपश्चर्या केलेली आहे. त्यामुळे हे जागृत देवस्थान आहे. तर आम्ही तिथे जाणार आहोत. पण हे जे आहे हे मंदिर खूप छान आहे आणि आमच्या इथून फक्त 10 किंवा 8 मिनिटाच्या अंतरावर आहे. 3 ते 5,000 असं नॉर्मल रेंज असते. तो आजचा आमचा दिवस खूप बॅड होता. आम्ही पावागडला गेलो, ते आमचं व्यवस्थित दर्शन नाही झालं. त्याच्यामुळे आता आलो कसबा म्हणजे फ्रेश हा या ठिकाणी आलेलो आहे. आणि आता आम्ही जस्ट हे हॉटेल घेतलेलं आहे आणि जेवण करून घरी आलेलो आहे. पूर्ण सांग ना आता काय आलेलं जेवण. आम्ही जेवणाच्या ठिकाणी गेलो. आम्हाला तिथली एक पण टेस्ट आवडली नाही. गोड होती. आता डोसाची थोडी टेस्ट आवडली, बाकी काही नाही, काहीच नाही आवडलं. त्याच्यामुळे आम्ही आता पुन्हा या दोघांनी
दुसरी ऑर्डर दिलेली. जे जे आमच्या इकडे भेटतं जसं की मॅगी. पण माहित नाही टेस्ट कशी आहे. मॅगी तर सगळ्या जागी भेटतं ना. मॅगी तर सगळ्या ट्रेनच असते. हा ती प्लेन मॅगी तुम्ही कसं बनवणार? मंडे. The next day. आज आहे आमचा तिसरा दिवस फिरण्याचा आणि आम्ही आता जाणार आहोत गिरनारला. तर आम्ही रोपवेचं तिकीट घेण्यासाठी हे सकाळीच 6:30 गेलेले होते. 6ला गेल्यानंतर ते रोपवेचं तिकीट भेटलं. रोपवे चालू होणार आहे 8 वाजता, त्यामुळे आम्ही आता तिथे जात आहोत. आता तिथे गेल्यानंतर आमचं ऑनलाईन बुकिंग न झाल्यामुळे आम्ही तिथून घेतले तिकीट. तर ते फक्त जाण्याचेच तिकीट घेतलेले आहे. रोपवेच्या तिकिटाची प्राइस आहे 700 रुपये पर पर्सन. पण आता आम्ही तिथून इथे फक्त जाण्यासाठी जे तिकीट घेतलेलं आहे त्याचे घेतले आहे त्यांनी 400 रुपये. आणि रोपवेमुळे आमच्या अर्ध्या पायऱ्या ह्या आम्ही 5000 पायऱ्या ह्या अंबा माताजी पर्यंत चढून होणार आहे. आणि तिथून बाकीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आम्ही स्वतः चढणार आहोत. मग तुम्हाला रस्त्यामध्ये जे पण पॉइंट आहे जसं की गोरक्षनाथांचं मंदिर, गोरक्षनाथांच्या पादुका, गुरुदत्तांच्या पादुका, नंतर खाली धुनी, हे सगळं आम्ही आणि आपलं हे महाप्रसाद हे सगळं आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा याच्यात प्रयत्न करणार आहे. तर पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. सो आता आम्ही रोपवेमध्ये बसलेलो आहोत आणि आता आमचा रोपवे जाणार आहे गिरनार पर्वतावर. सो तुम्ही आता बघू शकता आम्ही रोपवेने मेन अंबा माता मंदिरापर्यंत आलेलो आहोत. आणि आता इथे उतरल्यानंतर फर्स्ट तर आम्ही प्रत्येक जणांनी कोट घेतलेला आहे, कारण की तुम्ही बघू शकता समोर खूप धुकं आहे, पाऊस आहे आणि खूप सारी हवा आहे. पण आज आम्हाला दर्शन घ्यायचंच आहे म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. तर आम्ही हे दर्शन घेऊनच आम्ही खाली येऊ आणि आमची जी इच्छा आहे आम्ही ती पूर्ण करू. सो इथून पायऱ्या स्टार्ट झालेल्या आहेत. आता समोरच अंबा मातेचं मंदिर आहे, पण ते बघण्याच्या अगोदर आमचा विचार असा झाला की अगोदर आपण गुरु शिखरावर जाऊ, गुरुदत्तांचं दर्शन घेऊ आणि मग ज्यावेळेस रिटर्न येऊ त्यावेळेस इथे अंबा मातेचं दर्शन घेऊ. आणि दर्शन घेण्याच्या अगोदरच आम्ही आता इथून सोबत काठी घेणार आहोत, कारण की तुम्हाला माहितीच आहे पायऱ्या चढून जायचं आहे आणि खूप उंच असल्यामुळे दम पण लागणार आहे. चढताना हवा, पाऊस, ऊन, वारा या सर्वांचा आम्ही सामना करणार आहोत. तर चला आता आपण जाऊया मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. स्वतः आम्ही दर्शन घेण्याच्या अगोदर इथे नाश्ता करणार आहोत. पण मी तर उपवास पकडलाय त्यामुळे मी चहाच घेणार आहे. पण नव्या, पार्थ आणि यांनी सगळ्यांनी मॅगी खाल्लेली आहे आणि आम्ही चहा वगैरे घेऊन वरती न आल्यामुळे इथे एक तर पाण्याची बॉटल पण अलाउड नाहीये, प्लास्टिकच्या काही वस्तू अलाउड नाहीये. त्यामुळे मी सोबत आपल्या घरातलीच जी बॉटल आहे ती पाण्याची भरून घेतलेली आहे. माझ्याकडे एक बॅग आहे, त्याच्यामध्ये मी पूजेचं सामान पण घेतलेलं आहे. आणि आता मी सोबत हे सगळं घेऊन मग दर्शन घेण्यासाठी जात आहोत. सोबत बिस्किटचे पुडे वगैरे पण घेतलेले आहेत. पण इथे प्लास्टिक आणि हे अलाउड जरी नसलं, पाण्याची पण सुविधा नसली, तरीही इथे तुम्हाला एक गोष्ट खूप छान बघायला मिळेल की प्रत्येक ठिकाणी त्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय आणि ते उपलब्ध करून दिलेली आहे. समोर हे गोरक्षनाथांचं मंदिर आहे. तर चला आपण मंदिराचं दर्शन घेऊया आणि तिथून पुढे आपला प्रवास सुरू करूया. सो आता आम्ही जे हॉटेल घेतलेलं आहे त्या हॉटेलचं नाव आहे कसबा. हॉटेल खूप छान आहे, एसी रूम घेतलेला आहे. आणि आता आम्ही आलोय आमच्या मेन डेस्टिनेशन वर गिरनार चढलो आज आम्ही. मागच्या वेळेस जमलं नाही, पण यावेळेस नक्की जमलं. आणि पाऊस खूप चालू आहे. खूप बरं झाला कोट विकत घेतला. प्रसाद खायला आम्ही गेलो होतो. आता यांना पाठवतो. सो फायनली आम्ही गुरु शिखरावर पोहोचलो आणि आम्ही गुरुदत्त महाराजांचं दर्शन घेतलं. मन खूप समाधान झालं. आणि तिथे हे पण होतं धुनी, तिथेही जाऊन आम्ही दर्शन घेतलं, महाप्रसादही घेतला. पण
मला वरती व्हिडिओ काढता आला नसल्यामुळे मी इथे तुम्हाला एक फोटो अपलोड करून या पद्धतीने मंदिर व तिथे पादुका आहेत याचं दर्शन तुम्हीही घ्या आणि आम्हीही घेतलेलं आहे. सही आहे. आता आम्ही दर्शन घेऊन खाली जात आहोत. आतापर्यंत आम्ही 5,000 पायऱ्या खूप दमलोय. पुढे तुम्हाला देवीचं मंदिर. सो हे आहे अंबा मातेचं मंदिर. मंदिरात खूप गर्दी आहे आणि मंदिर खूप छान होतं आणि कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला आतमध्ये कुठल्याही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवता नाही आला. त्याबद्दल मी तुम्हाला आता आलो आहोत दुर्गा माता मंदिर. बघा आता आम्ही खाली आलो आहे आणि आम्ही आता थोडीशी भूक लागलेली आहे. आम्ही आता हाय फिगर आलो. हो आणि तिथे आता आम्ही थोडंसं म्हणजे लाईट जेवणच करणार आहोत कारण की जेवणाचा पण टाईम झालेला आहे. छोले भटुरे आणि समोसे आणि व्हेज फ्राय राईस मागवतो. एवढी मोठी चेअर आहे. तिकडे मस्त मसाज काउंटर आहे. इकडे ऍक्च्युली हे जेंट्सचं जास्त आहे. आता हे बघा मी मसाज करणार आहे 300 रुपये जमून आलो. हे हँड्स अप. टांग टांग टांग. हँड्स अप हँड्स अप. मी मागवणार छोले भटुरे फ्राय राईस आणि समोसा. रिव्ह्यू द्या पप्पा. रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू कसला जेवणाची टेस्ट खूप छान आहे. छान महाग आहे ना. महाग आहे म्हणून छान. पप्पा कसं वाटतंय. पप्पा कसं. सो फायनली आम्ही गुरु शिखरावर पोहोचलो आणि आम्ही गुरुदत्त महाराजांचं दर्शन घेतलं. मन खूप समाधान झालं आणि तिथे हे पण होतं धुनी. तिथेही जाऊन आम्ही दर्शन घेतलं. महाप्रसादही घेतला. पण मला वरती व्हिडिओ काढता आला नसल्यामुळे मी इथे तुम्हाला एक फोटो अपलोड करून या पद्धतीने मंदिर व तिथे पादुका आहेत याचं दर्शन तुम्हीही घ्या आणि आम्हीही घेतलेलं आहे. मागच्या वेळेस आम्ही इथून सुरू केलं होतं आणि वरपर्यंत गेलो होतो. जवळपास 4-5 हजार आणि चालल्यानंतर जेव्हा आपण इथून चढाई आम्ही करणार रिटर्न आलो. समोर जे आहे ना समोर तिथे घंटाची मोठी दिसते. तिकडे जा. तिथे नारळ आपण आपली चढाई करू शकतो. रूमवर 2 किंवा 3 वाजता आलो. त्यानंतर आम्ही खूप दमलेलो होतो त्यामुळे झोपून घेतलं आणि आता संध्याकाळ झाले. जेवणासाठी आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि इथला गिरनारचा परिसर आहे हा पण फिरणार आहोत. पण हा फिरण्याच्या अगोदर मी मुलांना मेन गोष्ट दाखवणार आहे की ज्यावेळेस आपल्याला गुरु शिखर चढायचं असतं तर ती सुरुवातीची पायरी कुठे आहे आणि कुठून त्याची स्टार्टिंग होती हे दाखवण्यासाठी मी त्यांना खास इथे घेऊन आलेली आहे. आणि इथून ह्या पायऱ्या चालू होऊन जातात मेन गुरु शिखर चढण्यासाठी. आणि ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या 1000 आहेत ज्या आपण चढून उतरून येऊ शकतो. आणि आम्ही मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस आम्ही ह्या पायऱ्या चढलेल्या होतो. पण माझ्यासोबत पार्थही लहान होता आणि नव्या तर खूपच लहान होती. त्यामुळे आम्ही अर्ध्याच पायऱ्या चढून दर्शन घेतल्यामुळे आमचं मन थोडंसं नाराज झालं होतं. त्यामुळे आम्ही आता ह्यावेळेस नवीन
प्लॅन करून तेव्हा आणि पुढे आता 12 ते पार्थ आणि 14 नव्या मोठे तासात झालेले आपण आहेत. खाली येतो मग आम्ही दर्शन परत घेऊन. दर्शनासाठी इथे आलेलो शक्यतो आहे लोक आणि रात्री चढतात कारण एकदम सकाळची छान 6 एकदम वाजता भारी ती, वाटलं. श्री गुरुदत्तांची आरती असते ती भेटण्यासाठी रात्रीची चढाई करतात. बघा मागच्या वेळेस आम्ही इथून सुरुवात केलेली, इथून चढाई सुरू होते. बघू शकता तुम्ही जवळपास 10,000 पायऱ्या आहेत आणि शक्यतो चांगल्या आणि हेल्थसाठी रात्री शक्यतो चढाई करावी लागते. तेव्हा पुढे 12 ते 14 तासात आपण खाली येतो दर्शन घेऊन. शक्यतो लोक रात्री चढतात कारण सकाळची 6 वाजताची श्री गुरुदत्तांची आरती असते ती भेटण्यासाठी रात्रीची चढाई करतात. आता आम्ही हा इथला स्टे सोडून दुसरीकडे जाणार आहोत आणि कालचा जो गिरनारचा आमचा प्रवास होता आणि आम्ही गिरनारची जेवढी पण मंदिरे वगैरे फिरलो आणि मेन म्हणजे आम्ही गुरुदत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. ते आमचे दर्शन खूप छान झाले आणि आत्ता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथे एंड करणार आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.